नमस्कार. विज्ञानयात्री एरविन नेहर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. एरविन नेहर हे जर्मनी देशाचे जैवभौतिक शास्त्रज्ञ आणि सन 1991 सालच्या शरीरक्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. पेशीमधील आयन चॅनल संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. बर्ट या जर्मनी देशाच्या शास्त्रज्ञासोबत एरविन नेहर यांना सन 1991 सालचा शरीरक्रियाशास्त्र औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मिळाला. बर्ट या जर्मन देशाच्या शास्त्रज्ञासोबत एरविन नेहर यांनी पॅच क्लॅम्प या नावाचे एक क्रांतिकारी तंत्र विकसित केले. या तंत्राद्वारे शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच एका पेशीच्या पृष्ठभागावरील एका विशिष्ट आयन चॅनलमधून वाहणारा अत्यंत सूक्ष्म विद्युत प्रवाह मोजणे शक्य झाले. पेशींच्या आवरणात हे सूक्ष्म मार्ग असतात जे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यासारख्या आयनना पेशीच्या आत किंवा बाहेर जाण्यास मदत करतात. हे आयन चॅनल्स शरीरातील मज्जासंस्था आणि स्नायूंच्या कार्यप्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या या शोधामुळे मधुमेह, सिस्टिक फायब्रोसिस आणि हृदयविकार यासारख्या अनेक रोगांमागील कारणे समजण्यास मदत झाली आहे. तसेच अनेक औषध पेशीवर कशी परिणाम करतात हे समजून घेण्यासाठी हे तंत्र आजही अत्यंत उपयुक्त आहे. एरविन नेहर यांनी गॉन्टिजेन येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमध्ये दीर्घकाळ संशोधन कार्य केले आहे. पॅच क्लॅम्प तंत्र हे जीवशास्त्रातील विशेषतः न्यूरोसायन्स, चेताविज्ञान आणि इलेक्ट्रोफिजिओलॉजीमधील एक अत्यंत प्रगत तंत्र आहे. याचा वापर पेशींच्या पटल सेल मेम्ब्रेनवरील आयन चॅनलच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. पॅच क्लॅम्प या तंत्रज्ञानाद्वारे जिवंत पेशीच्या पडद्यावरील सेल मेम्ब्रेनवरील सूक्ष्म विद्युत प्रवाह मोजता येऊ शकतो. याद्वारे आयन चॅनल कशा प्रकारे उघडतात आणि बंद होतात याचा अभ्यास होतो. हे तंत्र एरविन नेहर आणि बर्ट सॅकमन यांनी सन 1970च्या दशकात विकसित केले, ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. पॅच क्लॅम्प तंत्र याच्या कार्यप्रणाली संदर्भात एक अत्यंत बारीक काचेच्या नळी किंवा ग्लास मायक्रोपिपेट याचा वापर केला जातो, ज्याचे टोक खूप सूक्ष्म असते. या पिपेटला पेशीच्या पडद्याच्या एक लहान भागावर चिटकवले जाते आणि हलका शोषक लावला जातो. यामुळे पिपेट आणि पेशीच्या पडद्याच्या दरम्यान एक मजबूत सील, हाय रेझिस्टन्स सील तयार होते, ज्याला जिगा सील असे म्हणतात. या जिगा सीलमुळे त्या लहान पॅचमधील चॅनलद्वारे वाहणारा आयन प्रवाह मोजता येतो. संशोधनाच्या गरजेनुसार पॅच क्लॅम्पचे विविध प्रकार आहेत. सेल अटॅच्ड पॅच या प्रकारात पिपेट पेशीला जोडलेली असते. होल सेल रेकॉर्डिंग या प्रकारात पॅच तोडून संपूर्ण पेशीचा विद्युत प्रवाह मोजला जातो. इनसाइड आउट पॅच या प्रकारामध्ये पेशीचा पडदा पिपेटच्या आत येतो, ज्यामुळे पेशीच्या आतील भागाचा अभ्यास करणे सोपे जाते. आउटसाइड आउट पॅच या प्रकारामध्ये पेशीच्या बाहेरील भागाचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. न्यूरोसायन्सच्या प्रयोगशाळेत मज्जापेशीमधील म्हणजे न्यूरॉन्स सिग्नल समजण्यासाठी पॅच क्लॅम्प तंत्राचा उपयोग होतो. नवीन औषधे आयन चॅनलवर कसा परिणाम करतात हे तपासण्यासाठी म्हणजे ड्रग डिस्कव्हरी क्षेत्रात पॅच क्लॅम्प तंत्राचा उपयोग होतो. हृदयाच्या स्नायूंच्या पेशीमधील विद्युत प्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी पॅच क्लॅम्प तंत्राचा उपयोग होतो. थोडक्यात सांगायचे तर पॅच क्लॅम्प तंत्र पेशीच्या विद्युत भाषेचा अभ्यास करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. एरविन नेहर यांचा जन्म दिनांक 20 मार्च 1944 रोजी जर्मनी देशातील लँड्सबर्ग याम्लेच अप्पर बव्हेरिया या शहरात झाला. त्यांचे वडील फ्रान्स झेवर नेहर हे एका डेअरी कंपनीत एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत होते. त्यांची आई एलिझाबेथ नी फिफर या शिक्षिका होत्या. सन 1963 ते सन 1966 या कालावधीत एरविन नेहर यांनी म्युनिच तांत्रिक विद्यापीठ येथे भौतिकशास्त्र विषयाचा अभ्यास केला. सन 1966 त्यांना अमेरिका देशात शिकण्यासाठी फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली.
या शिष्यवृत्तीच्या उपयोजनेतून त्यांनी अमेरिका देशातील विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातून जैवभौतिकशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. येल विद्यापीठाच्या चार्ल्स स्टीव्हन्स प्रयोगशाळा येथे त्यांनी पोस्ट डॉक्टरेट शिक्षण पूर्ण केले. सन 1980 मध्ये एरविन नेहर यांना बर्ट सकमन या जर्मनी देशाच्या शास्त्रज्ञासोबत कोलंबिया विद्यापीठाकडून लुईसा ग्रॉस हॉर्टवीज हा पुरस्कार देण्यात आला. लुईसा ग्रॉस हॉर्टवीज हा पुरस्कार जीवशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्रीमधील उत्कृष्ट संशोधनासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटीद्वारे दिला जाणारा एक अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोलंबिया विद्यापीठामार्फत दिला जातो. या पुरस्काराचे मुख्य उद्देश म्हणजे जीवशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्रीमधील मूलभूत संशोधनासाठी मान्यता देणे हे आहे. एरविन नेहर, बर्ट सकमन, कॅरोल डब्ल्यू ग्राइडर, हरगोविंद खुराना, झिजियान जेम्स चेन, ग्लेन बार्बर, केविन कॅम्पबेल, लुईस कुंकाल आणि एरिक ओल्सन यासारख्या संशोधकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आयन हे आम्ल आणि क्षार, अल्क किंवा वायू यांचे विद्युतभारित कण आहेत. पेशी संदर्भातील आयन चॅनल हे छिद्र तयार करणारे आवरण प्रथिने म्हणजे मेम्ब्रेन प्रोटीन आहेत. या आवरण प्रथिनाचे कार्य म्हणजे आम्ल, क्षार, अल्क किंवा वायू यांचे विद्युतभारित कण म्हणजे आयन यांना चॅनलच्या छिद्रातून जाऊ देतात. आवरण प्रथिने यांची इतर कार्य म्हणजे आवरण प्रथिनामध्ये विश्रांती क्षमता प्रस्थापित करणे, आयनांच्या प्रवासाला परवानगी देणे, इतर विद्युत सिग्नलला आकार देणे आणि स्त्राव प्रवाह नियंत्रित करणे. या आयन चॅनल्स यांना आयन वाहिन्या सुद्धा म्हणतात. या आयन वाहिन्या सर्व पेशींच्या आवरणामध्ये पडद्यामध्ये असतात. आयन चॅनल आयनोफोरिक प्रथिनांच्या 2 वर्गापैकी एक आहेत. चॅनलद्वारे आयन वाहतुकीचा दर खूप जास्त आहे. अनेकदा 10⁶ आयन प्रति सेकंद किंवा त्याहून अधिक असतो. आयन हे त्यांच्या इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट खाली चॅनलमधून जातात जे आयन कॉन्सन्ट्रेशन आणि परमिएबिलिटीचे कार्य करतात. आयन चॅनल हे उत्तेजित पेशी आणि अनेक इंट्रासेल्युलर ऑर्गॅनेल्स यांच्या पडद्यामध्ये असतात. त्यांना सहसा अरुंद पाण्याने भरलेले बोगदे असेही वर्णन केले जाते, जे केवळ विशिष्ट आकाराचे आयन आणि किंवा चार्ज यांना जाऊ देतात. या वैशिष्ट्याला निवडक पारगम्यता सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी असेही म्हणतात. आर्किटायपल चॅनल छिद्र त्याच्या अरुंद बिंदूवर फक्त 1 किंवा 2 अणू रुंद आहे आणि हे आर्किटायपल चॅनल छिद्र आयनच्या विशिष्ट प्रजातीची निवडक आहे, जसे सोडियम किंवा पोटॅशियम. तथापि काही चॅनल एकापेक्षा जास्त प्रकारच्या आयनच्या सुलभ प्रवाहासाठी पारगम्य असू शकतात. विशेषतः एक सामान्य चार्ज सामायिक करतात, धनात्मक कॅटायन किंवा ऋणात्मक एनायन. आयन बहुतेक वेळा एकाच फाईलमध्ये चॅनलच्या छिद्राच्या विभागामधून फिरतात. जितक्या लवकर आयन मुक्त द्रावणात हलतात. अनेक आयन वाहिन्यामध्ये छिद्रातून जाणारे मार्ग गेटद्वारे नियंत्रित केले जातात, जे रासायनिक किंवा विद्युत सिग्नल, तापमान किंवा यांत्रिक शक्तीच्या प्रतिसादात उघडले किंवा बंद केले जाऊ शकतात. सन 1991 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार हा पेशीमधील आयन चॅनल संदर्भातील संशोधन कार्यासाठी बर्ट सकमन या जर्मनी देशाच्या शास्त्रज्ञासोबत एरविन नेहर यांना देऊन गौरवण्यात आले. एरविन नेहर हे जर्मनी देशाचे जैवभौतिक शास्त्रज्ञ आणि सन 1991 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. ते जर्मनी देशातील गॉन्टिंजेन येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल केमिस्ट्री येथे संचालक म्हणून कार्यरत होते. पेशीमधील आयन चॅनल संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. बर्ट सकमन या जर्मनी देशाच्या शास्त्रज्ञांसोबत एरविन नेहर यांना सन 1991 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी बर्ट सकमन यांच्यासोबत पेशीमधील आयन चॅनलच्या कार्याचा शोध लावला. पेशींच्या आवरणातून सेल मेम्ब्रेनमधून जाणारा अत्यंत सूक्ष्म विद्युत प्रवाह मोजण्यासाठी त्यांनी पॅच क्लॅम्प तंत्र नावाचे क्रांतिकारी तंत्र विकसित केले. त्यांच्या या शोधामुळे मधुमेह, सिस्टिक फायब्रोसिस,
हृदयसंबंधित अनेक आजारामागील कारणे समजण्यास मदत झाली आहे. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणाऱ्या विज्ञान यात्री एरविन नेहर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.